नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आहे, कारण मधल्या काळात खूप बिझी होते. तर आम्ही यावर्षी फर्स्ट टाईम गणपती बसवणार आहे. तर त्यासाठी जी काही साफसफाई करायला लागते ती काढलेली, पूर्ण क्लिनिंग करायचं आहे. ते ते सगळ्या ट्रॉलीमध्ये भांडी वगैरे सगळे आता क्लिनिंगसाठी ती ठेवलेली आहेत. इकडे आहेत अजून, आणि वेगळे वापरायची ही रात्री स्वच्छ केली, त्यामध्ये ठेवली झाली. आणि आम्ही गणपती बनवलेला आहेत. क्लेचं जे माती असते ना त्यातून बनवलेलं आहे. म्हणजे प्रोजेक्ट सानिकाला द्यायच्या आधी शाळेतून आम्ही स्वतः बनवलं होतं क्ले आणून, आणि हा सानिका आमच्या शाळेत बनवला. पाहू शकता, हा सान्विकाने बनवला, हा आम्ही दोघींनी मिळून बनवलेला गणपती आहे. तर बघूया आता, आज मस्त क्लिनिंग करायचे पूर्णवरती ते बाहेर सेलिंगचं वगैरे सगळं क्लिनिंग करायचं आहे. ह्या साईडचे पण सगळे जाळ्या वगैरे झाले, जे तोरण ते काढून टाकलं. तर वरचं सगळं क्लिनिंग करायचं. त्यावेळी स्वयंपाक थोडं बाकी, तो अगोदर म्हणलं सगळी झाडं वगैरे घ्यावा आणि त्यानंतर मग क्लिनिंग करायला सुरुवात करायची. ते जातील कामावर तोपर्यंत. आज गुरुवार आहे, त्यामुळे त्यांना उपवास आहे. तर खिचडी वगैरे करायची थोड्या वेळ. तोपर्यंत आधी सगळे काढून ठेवले पसारा, आणि खालच्या 2 ड्रॉवर आहे ते मी काढलेले आहे. हा क्लिनिंग करायचं आहे. तर खाली खूप धूळ जमा होते, किती स्वच्छ. महिन्यातून एकदा आम्ही ह्या गाड्या काढतो आणि स्वच्छ करतो. आणि वरचं आहे हे पूर्ण क्लीन करायचं आहे. ट्रॉली वगैरे जे आहेत, वरची कडपे, आतमध्ये इथे पाण्याची टाकी आहे. चला तर पटकन सगळं आवडतो, आणि आज क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केला जाईल. आणि गणपतीसाठी आम्ही काय काय तयारी करणार ते पण तुमच्याशी शेअर केले जाईल. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता इथे मी साफसफाई करायला सुरुवात केलेली. सकाळची म्हणजे कामं वगैरे आवरलेली आहेत. तिथे सांगचे बाप्पा गेलेली कामावर, त्यामुळे आता ही सोफा पहिल्यांदा मी ते साईडला करून घेत आहे. जे काही बाहेर सामान आहे ते सगळं जागे ठेवत आहे. आणि जे सोफा आहे त्याच्यावर हा बेडशीट आतरायचे, जेणेकरून वर फॅन आहे त्यावर खूप जाळी वगैरे जमा होतात. कारण इथं पुढं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे किती स्वच्छ केलं धूळ जमा होत असते पाऊस चालला तरीसुद्धा. तर त्यावर ब्लँकेट मोठं आथरून घेते. आणि त्यानंतर आमच्या इथे मोठी सीडी साफसफाई करण्यासाठी, खास करून किचनचं क्लिनिंग करण्यासाठी आम्ही सीडी आणलेली. तिची सीडी आता मी काढून घेते क्लिनिंगसाठी. आणि मुलं वगैरे बाहेर खेळायला गेली, तोपर्यंत म्हटलं सगळ्या जाळ्या जळमटे करते. आणि यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम गणपती बसवणार आहे. तर मागच्या वर्षी पण खूप वर्षापासून इच्छा आहे, पण आता मुलांचा हट्ट आहे. तर म्हटलं चला, मुलं लहान आहे तोपर्यंत छान व्हायचं. तिथे पाहू शकता वरचा जो फॅन आहे तो क्लीन करायचा आहे अगोदर सर्व. ते गणपतीची मस्तपैकी मी गाणी लावलेली आहेत, आणि गाणी ऐकत ऐकत आपले क्लिनिंग चालू केलेलं आहे. तर वरचं जे सेलिंग आहे तिथे पण धूळ खूप जमा होते, कारण ते खाचे बनवलेले आहेत. त्यामध्ये लाईटिंग पहिली होती, तर लाईटिंग खराब झाल्यामुळे ती काढून टाकली. तर आतमध्ये भरपूर धूळ जमा होते, आणि ती शक्य नाही आपल्या झाडूच्याने काढणं. त्यामुळे जे आहे शक्य माझ्या हाताला पोचेल तेवढे मी जाळ्या वगैरे काढून घेत आहे. सर्व अगोदर डस्ट वगैरे आहे ते सगळी काढून घेणार आहे, जेणेकरून मग मला क्लिनिंग करायची आहे. भांडी वगैरे पण सगळी आजच क्लीन करून घ्यायची आहे, कारण थोडेच दिवस राहिलेले आहेत. तर गणपती येईलच लवकरच, त्यामुळे पहिल्यांदा क्लिनिंग करून घ्यायची आहे. चला तर आता इथे पाहू शकता वरचे जे आहे एक साईडचे स्लाईड्स वगैरे सगळं क्लीन करून झाले. तिथे जो घड्याळ आहे त्या घड्याळच्या पाठीमागे पण खूप धूळ जमा होते, तर ती पहिले काढून घेते, जेणेकरून त्याच्या साईडचं काढता येईल. आणि आम्ही हे महिन्यातून एकदा ते क्लिनिंग करतोच, रेग्युलर आमची क्लिनिंग असते. परंतु आता गणपती बसणं आहे, त्यामुळे मला पुन्हा एकदा सर्व क्लिनिंग करून घ्यावा. आता गणपतीची गाणी ऐकत ऐकत माझं क्लिनिंग चालू आहे. आणि तिथे पाहू शकता पहिल्यांदा म्हटलं सेलिंगचं सगळीकडून हे करावं. आणि त्यानंतर फॅन आहे, तर फॅनची ते पाहू शकता फॅन क्लीन केल्यानंतर त्याची जी जाळी तयार होतात सगळे जाळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर ही साईड भिंत मला आता क्लीन करायची आहे. एक साईडची क्लिनिंग करून झालेली आहेत, आणि त्यानंतर ह्या साईडचं आहे तिथे पाहू शकता इथे जी आमची चौकट आहे तिथून हे केलेली आहे. आणि जास्त इथं आमच्या भिंतीवर फोटो वगैरे मी लावलेली नाही, कारण भिंतीची साईज खूप कमी आहे, आणि जेवढी कमी असेल तेवढे शक्य. तर शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे तो इथे लावलेला आहे, आणि तेवढं एकच लावलेलं आहे, जेणेकरून भिंत छान पण वाटतात, मस्त सुटसुटीत वाटतात, कारण जास्त फोटोंची गर्दी नाही. तर इथे पाहू शकता हे जे साफ करायचं आणलेलं आहे मार्केटमध्ये, खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे, जेणेकरून आपल्या भिंतीला वगैरे काही होणार नाही, आणि मस्त बारीक बारीक जी जाळी आहे ती निघून जाते. तशा पद्धतीने सर्व क्लिनिंग आता करून घेत आहे. आणि मुलं येतोपर्यंत आवरून घ्यायचं आहे, कारण सकाळी टिफिन वगैरे बनवून वेळ लागला सगळं क्लिनिंग करायला. चला आता सर्व हे क्लिनिंगवर ह्या साईडचं सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर मग पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर मग आम्हाला हे पाण्याने पण स्वच्छ करायचं ऑइल पेंट केलेलं आहे. तर पाहू शकता किती धूळ जमा झालेली आहे. तरी ते पाहू शकता सगळं वरतं क्लिनिंग झालं वगैरे, साफसफाई झाली. एक फॅन वगैरे क्लीन केला मी, पण तेवढ्यात लाईट गेली. आणि इथं जी आमची लाईट आहे ती आपली बॅटरीवरची लाईट आहे. लाईट गेली की ती ऑटोमॅटिक चालू होते. तर आता बघू
बाहेरचं तर क्लीन करायचं आहे मला. सोफा वगैरे इकडे घेतला, इथे क्लीन करून घेते. त्यानंतर किचनमधलं क्लीन करायचं, तर इथे मस्त हे ट्रॉले वगैरे क्लीन करायचं. लाईन क्लीन झाला तर त्याला फॅन क्लीन करायचं आणि मग हे ट्रॉले वगैरे नवीन हे साफसफाईला घेतलेलं आहे, नवीन हे करणार क्लीन. आता बघू हे पहिलं क्लीन करून टाकते सगळं. लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा मी क्लिनिंग करायला सुरुवात केली. आता बाहेरचं सर्व झालं तर इथे किचनचे जे आहे ट्रॉली वगैरे ते खूप धूळ जमा होते, कारण हे उंच आहे. तर खास करून किचनसाठी आम्ही ही शिडी घेतलेली आहे, जेणेकरून वरतीपर्यंत आपल्याला क्लिनिंग करायला सोपं जाईल. कारण किचनची साईज छोटी आहे, त्यामुळे आम्ही सर्व ड्रॉवर बनवून घेतले, जेणेकरून जे काय एक्स्ट्राचे सामान आहे ते बरोबर वरती ड्रॉवरमध्ये राहिले जाते. तर सर्वात अगोदर हे सगळे जी जाळी वगैरे जळमटे जमा झालेली आहे छोटे छोटेसे, हा बरं मोठा झाड होता, त्याचा दांडा तुटला, त्यामुळे त्याचा यूज अशा पद्धतीने. हा फॅन तर खूप खराब होतो, कारण किचनमधला आहे तर तेलकट खूप होतं, भरपूर प्रमाणात तेलकट होतं. तर ते पहिल्यांदा क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर झाडू वगैरे मारल्यानंतर मग इथे काथ्याच्या मदतीने स्पॉन्ज घेतला आहे आणि त्यावर जेल आपलं आहे त्याने भांडी घासायचं जेल त्याने क्लीन करून घेत आहेत. आणि पुन्हा एकदा कपड्याने ते क्लीन करायचं, कारण ह्यात दिसत नाही लांबून, पण जवळ गेलं की बारीक बारीक स्पॉट, बारीक बारीक डाग दिसतात, तेलकट वगैरे असतात. ते हे सर्व क्लीन करून घेते. आधी ओल्या कपड्याने पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुका कपडा घेते, जेणेकरून ते जे काही जेलचं जे साबणाचे डाग असतात ते निघून जावं म्हणून ते सुक्या कपड्याने पण पूर्ण हे डस्ट क्लीन करून घेते. ते पाहायला ट्रॉली खूप छान असतात, पण त्या तेवढ्याच त्याची काळजी पण घ्यावी लागते. सर्व मॉड्युलर किचन करून घेतलेलं आहे. याच्याआधी आमची 1 RK रूम होती, म्हणजे लोड बेरिंगची. त्यानंतर आम्ही हे पूर्ण करून काळात पुन्हा नवीन बांधकाम केलं आहे. तर पावशी फॅन वगैरे मला क्लीन झालेला आहे सर्व ठिकाणी. समोरची भिंत आहे ती पण क्लीन करून टाकली. तर खाली पाहू शकता भरपूर धूळ जमा आहे. ऑलरेडी मी क्लीन केली, परत जाऊ जाते, मग मी बाहेरची जी आहे भिंत ते सगळं क्लीन करत आहे. आणि इकडे एवढी भांडी आहे, ती भांडी आता म्हटलं थोड्या वेळाने घासता येईल, कारण आता मुलांच्या जेवणाचा टाईम होतो. त्याच्यापर्यंत लादी पुसून घ्यावं म्हटलं आणि त्यानंतर मग जेवण झालं तर मी पुन्हा भांडी घासायला घेतली. आणि एकदा काम घेतलं की ते पटकन आवडतं, नाही तर तसंच पडून जातं. पटापट ही भांडी वगैरे आहे जी घेतली आहे. रेग्युलरची भांडी वेगळी असतात आणि ही नॉर्मली आपली जी आहेत कधी एक्स्ट्रा असतात ती ठेवलेली ते एक्स्ट्रा. जास्त पण माझी ट्रॉली कमी आहे, जागा कमी आहे, त्यामुळे मी थोडीशी भांडी ठेवली, बाकी सर्व वरती गोण्यात भरून वरती टाकलेली आहे. अडगळीची जे वरची जागा आहे ट्रॉल्यांमध्ये वरती टाकलेली आहे. तर रेग्युलर लागतात तेवढीच भांडी असतात, परंतु जी जाळ्या असतात त्या क्लीन कराव्या लागतात. महिन्यातून एकदा आम्हाला ती जाळ्या ज्या आहेत ट्रॉल्याच्या त्या काढून त्या क्लीन करतो, कारण खाली खूप धूळ वगैरे, लहान मुले म्हटलं काही ना काही त्यामध्ये सांडलं जातं, साखर सांडतात, काहीतरी खाण्याच्या वस्तू सांडवल्या जातात, त्यामुळे हे क्लिनिंग करणं गरजेचं आहे. चला तर हे क्लिनिंग वगैरे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग भांडी सुकवायला ठेवते. रॅक वगैरे ठेवलेली आहे 2. संध्याकाळचा टाईम झाला, दुपारी भांडी वगैरे घासून ठेवली आणि थोडंसं आराम केली. पाहू शकतो या जाळीमध्ये सगळी भांडी आहे आणि संध्याकाळच्या आता वाजलेले 7:30. त्याला ते चहा ठेवलेला आहे आणि मग ते भांडी लावायची ठेवली. चहा उकळते तोपर्यंत आता हे थोडे भांडी लावून घेऊन जाते. सगळे खाली थोडीफार लावते, सगळी लावून स्वच्छ केली आहे. आणि इकडे आमचे गणपती बस हे आहे छोटे छोटे सॅनगर. आता चहा बिस्किट वगैरे मुलांना नाश्त्याला देते आणि त्यानंतर मग भांडी लावायची सगळी जायची. आणि डेकोरेशनसाठी काय काय असणार आहे त्याच्यात आम्ही पाहणार आहोत नेमकं काय काय. पाहू शकता हे झाले क्लीन, याचे सगळे कागद वगैरे लावून हे क्लीन करून घेतले. हेच माझं आता ते साहित्य सगळे छोटे छोटे बाकीचे खालचे टोलचे सगळे सामान लावून झाले, म्हणजे त्याच्यामध्ये भांडी राहायची घासल्याची झाली. खालचे लाईनचे पण झाले आपले आणि वरती पण 73 बघू ते इकडे एक वॉशिंग मशीन स्टँड. हॅपी बर्थडे. वॉशिंग मशीनचं स्टँड. बाय बाबा हे तुकडे जॉईंट करायचं इथे. 4 रॉड आहे, लोखंडी वाटते, स्टील जड आहे. आणि हे 4 बाजूचे 4 पार्ट असणार आहे. हां लय आहे तिकडे. चाक आहे भारीतले, सोप्याला पण असं आणाय बाहेर. चाक आहे त्याला अशी फिरणारे 4 बाजूने. ते कसं लावायचं त्याला पाईप ते
तुझे आल्यावर खोलून बघ, खोलून बघा बरं, एक खोलून बघा. बॉक्स घेऊ नको बाळा, तिकडे त्याच्यात घालायची एक पाईप. हां असं आहे, इकडून असं घालून बघा बरं, खोला तयार करून त्या खाच्यांमध्ये असं जॉईंट करायचे. हां बरोबर 4 तेवढ्या मापाचं असणार आहे मशीनच्या. तीच टाईट. हां लावा की तसं. हां सर दक्ष जॉईंट करायचं आहे असं सगळे एकाला एक पार्ट लावा की पीठ. हां खाचत बसवायचं पीठ. हां इकडे एक स्टँड तयार होऊन बरोबर. हां ही साईड तेवढ्या मापातच असणार आहे स्टीलचं. इथं चेंबले आहे थोडंसं पोकाळायचे. दक्ष मागं होते लावायचे ते बस. हां मस्त बस. मधला स्पेस मोकार आहे फक्त हाईट चढण. खटका आहे मला वाटतं त्याला काय बाई असं काहीतरी काय. हां खटका आहे इथं हात इथे का दाबला तुम्ही. हा दाबायचं आहे काहीतरी असं करायचं असं ना. का दाबला. असं करायचं. कमी जास्त करायचंय, कमी जास्त करायचे. जेवढं आत गेलं की लॉक होणार आहे काय. हां असे निघतंय की तरी पण ही त्याला बसलं निघतंय. नाही मला वाटतं ते आहे लॉक लावून बसा. आपण ॲडजस्ट आहे ते पॅक होण्यासाठी असेल ते. हे असं खाली दाबल्या ओपन होते मला वाटतं. काय होते ओपन. असं केलं की फिट होत असेल. असं बाहेर केलं की ओपन. असं केलं की फिट. नंबर आहे का ह्याच्यावर नंबर आहे त्यानुसार साईजनुसार फिट करा. आता नाही हे असं केलं की निघत असं. उलटा लावलं तुला आत दाबलाय बघूया ना. एवढा आत काय ते तिकडचा आत दाबल्यामुळे त्याची साईज हे झाली. त्याला मोठा करा. हां ह्याच्या मापात ते अजून आत दाबला त्या साईजनुसार. सर मागं सर डॉक्टर. पटकन फिरवाई निघली किती फिट करा.